सावेडी उपनगरातील संत किसनगिरी नगर येथील गुरुदत्त भक्तिधाम येथे श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांचा पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेच्या वातावरणात साजरा झाला. ज्ञानबा तुकाराम आणि सद्गुरू किसनगिरी बाबांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. देवगड संस्थानचे प्रातस्मरणीय परमपूज्य गुरुवर्य भास्करगिरी महाराज आणि स्वामी श्री प्रकाशनगिरी महाराज यांच्या प्रेरणेतून साकारलेल्या या भक्तिधामात विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. सोहळ्याची सुरुवात पहाटे मंगलमय वातावरणात श्रींच्या अभिषेकाने आणि नित्यपूजने झाली. त्यानंतर भाविकांनी श्री किसनगिरी विजय ग्रंथाचे मनोभावे सामुदायिक पारायण केले. या ग्रंथवाचनाने उपस्थित भाविकांना आध्यात्मिक ऊर्जा मिळाली. दुपारी आयोजित महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने घेतला. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे रात्री 9 ते 11 यावेळी झालेली गुरुभक्ती भजन संध्या. श्री गोरक्षनाथ दुतारे महाराज यांच्या सुश्राव्य भजनांनी आणि उपस्थितीने भाविक मंत्रमुग्ध झाले. भक्ती आणि सुरांच्या या संगमामुळे वातावरणात एक वेगळं चैतन्य निर्माण झालं होतं आणि या सोहळ्यात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देऊन दर्शन घेतले. यामध्ये महापौर ज्योती गाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, महिला बालकल्याण समितीच्या सभापती दीपाली बारसकर, नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे, सौ किरण बारसकर, जालिंदर बोरुडे यांच्यासह नगर भक्त मंडळाकडून सत्कार करण्यात आला. परिसरातील अनेक मान्यवरांचा समावेश होता. त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा आणि नगर भक्त मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या सोहळ्याचे नियोजन केले होते. या सोहळ्यामुळे भिस्तबाग परिसरातील वातावरण पूर्णपणे चैतन्यमय झाले होते. श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा बालसन्यासी यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त इथे ते सगळं महिला भगिनी आणि माझे भक्तगण असतील. तर आज या ठिकाणी किसनगिरी बाबा बालसन्यासी यांच्या पुण्यतिथी सोहळा हा गेल्या 13 वर्षापासून इथे हा सोहळा संपन्न होत आहे. तर अत्यंत भव्य दिव्य स्वरूपात म्हणजे देवगडची प्रतिकृती येथे त्यांनी अतिशय छान पद्धतीने तयार केली आहे. आणि मला आता इथे आल्यानंतर असं वाटलं की आम्ही देवगडलाच इथं आहे. आणि इथं मंदिरात आल्यावर इतकं प्रसन्न वाटते. म्हणजे इथे मंदिराबरोबर स्वच्छता पण खूप छान पद्धतीने इथे मंडळ ठेवण्याचं काम, मंदिर स्वच्छ आणि म्हणजे देवगडप्रमाणेच स्वच्छता पण इथे दिसते. तर मी या ठिकाणी मला येथील नागरिकांनी आणि भक्त मंडळांनी बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे प्रथमतः आभार मानते आणि धन्यवाद देते. आपल्या किसनगिरी नगरमध्ये श्री हबोबा भास्करगिरी बाबा यांच्या अधिपत्याखाली असलेले मंदिर किसनगिरी बाबांचं मंदिर, इथे किसनगिरी बाबांचा 13वा पुण्यतिथी सोहळा संपन्न झाला. आणि या सोहळ्यासाठी सगळे येथील भक्तगण हे मनापासून सेवा करतात. तसेच या भागातील सर्व जे नागरिक आहेत तिथे महाप्रसादासाठी येतात. असा मोठ्या प्रमाणात इथे सोहळा संपन्न होतो. हा सोहळा अखंड संपन्न होतो आणि एकच प्रार्थना करेल की बाबांचे कृपाशीर्वाद आपल्या सर्वांना असावे, दत्त महाराजांची कृपादृष्टी आपल्या सर्वांना असावी आणि सर्वांना सुखी आणि आनंदात बाबांनी ठेवावं एवढीच एक प्रार्थना करेल. आणि हा सोहळा अविरत चालू असतो. या सोहळ्यासाठी माझ्याकडनं हार्दिक अशी शुभेच्छा. किसनगिरी नगरमधील दत्त मंदिरामध्ये आज किसनगिरी महाराजांचा पुण्य स्मरणाचा कार्यक्रम अत्यंत शांत सुंदर पद्धतीने साजरा करण्यात आला. आणि आपण जाणतोच की शहरातील अत्यंत सुंदर स्वच्छ आणि मनाला प्रसन्न करणारं असं किसनगिरीमधील दत्त मंदिर आहे. आणि येथील कार्यक्रमही अत्यंत सुंदर प्रकारे सर्व आयोजित केले जातात. किसनगिरी महाराजांनी जे नियम घालून दिलेले आहेत त्या पद्धतीनेच वारकरी संप्रदायाला धरून सर्व कार्यक्रम इथे केले जातात. आणि परमपूज्य भास्करगिरी महाराज यांच्या माध्यमातूनही इथे अनेक धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात. आणि संपूर्ण त्यांचं भक्तमंडळ याच्यासाठी अहोरात्र कष्ट करतं. आणि संपूर्ण भक्तमंडळाचे संपूर्ण मॅनेजमेंट ट्रस्टचे मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि सर्व भाविकांना विनंती करतो की
आपणही ह्या मंदिराला व्हिजिट दिली पाहिजे, कारण अत्यंत सुंदर असं मंदिर आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये आहे. आणि अहिल्यानगर शहराचे हिंदू जननायक कार्यसम्राट आमदार संग्राम भैया असतील किंवा संपतदादा बारसकर यांच्या माध्यमातून विकास कामेही या मंदिरात चालू येतात. तर सर्वांच्या वतीने यांचेही मी मनपूर्वक धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सामंत, नगर.